धीरज, खबरदार खबरदार, पुढे एक शब्द बोलशील तर. अरे तिने जरी माझा विश्वासघात केला असला ना तरी तिला कोणीही काही बोललेलं मी खपून घेणार नाही. ठार करेल एकाला. अरे शेखर, त्या वेश्यासाठी तू भावाला का मारणार आहेस? हा तुला सुद्धा ठार करेल. अरे शेखर, अरे तुम्ही भाऊ आहात की वहिनी? भाई, हा माझ्या सल्ल्याला वेश्या म्हणाला. अरे म्हणायचं काय? आहे ती वेश्या. धीरज, शेखर, नको आहो. पण नाही सांगितलं ना. भाई, भाई सुरुवात त्यानेच केली. तू पण जरा गप्पा बसशील. भाई, भाई आलास तेव्हा. आता वेळ मिळाला तुला. सॉरी भाई. शेखर, अरे किती समजवायचं रे तुम्हाला. अरे असेच जर दुश्मनासारखे भांडायला लागला तर एक दिवस प्राण घाल एकमेकाचा. तुमचं पटतच नसेल तर बोलता तरी कशाला. अरे कमीत कमी तुमच्यामध्ये भांडण तरी होणार नाही. तू धीरजला काहीच बोलत नाहीस. अरे फक्त माझ्यावरच राग काढतोस. अरे वेड्या, हे रागावणं नाही रे. मला रागून कसं चालेल. अरे शेवटी मोठा भाऊ आहे तुमचा. सांभाळून खायलाच हवं. या घरासाठी, आबांच्या प्रतिष्ठेसाठी. या घरासाठी, आबांच्या प्रतिष्ठेसाठी. ठीक आहे, माझ्यामुळे जर हे घर अडचणीत येत असेल तर मीच निघून जातो कायमचा या घरातून. आज तर फरक आहे ना तुझ्या नाही माझ्या. चूक झाली माझी. अरे हजार वेळा ऐकवलं असेल. अरे पण ती चूक कधी सुधारण्याचा प्रयत्न केला आहेस शेखर? अरे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. नाही विसरता येत. म्हणूनच तर दारू पितोय ना भाई. अरे दुःख विसरण्यासाठी दारू हा एकच पर्याय आहे का? अरे प्रयत्न करायला काय हरकत आहे? अरे प्रयत्नाने सुद्धा वाल्याचा वाल्मिकी झाला. पण माझ्यासाठी ते शक्य नाही. अरे का शक्य नाही? कारण तिरस्काराच्या आगीत जळतोय मी. आणि त्या जागीत तिला जाळून तिचं भस्म करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला होणे शक्य नाही. शेखर, शेखर, जास्त वेळ थांबत नाही तो या घरात.